आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय साहिल. ओम तेलोबा क्रिकेट संघ साक्रोळी, आपल्याला विनंती असेल की आपण या स्पर्धेसाठी आलात, महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर लगेच संघ कर्णधार या आपल्या इथोचे सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपल्या विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारायचा प्लीज. ओम तेलोबा क्रिकेट संघ का खर्च करताय एवढा वेळ? चला ऑन करा मॅच. चला स्ट्राईकला असेल वेदांत आणि नॉन स्ट्राईकला असेल साहिल. वेदांतची जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट पटलावरचा एक भोपण संघातील एक नावाजलेला प्लेयर्स आहे. चेंडू बेगा आकडोबाचा चेंडू होता, फक्त दिशा देण्याचा काम केलंय, पॉइंटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतंय, जातंय सरळ सीमा रेषे पार येतोय चौकार. डिझे जर पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती फक्त खुश पुश करा आणि खुश राहा अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती सहजरित्या एक चौकार गॅप मध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज हो बाहेर जाणारे चेंडू, पंच सांगतात दोन्ही हात भूमी समांतर करतात, धावा येतात अवांतर अवांतर धावाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. गोलंदाज आहे नांदगाव संघाचा प्रशांत. पुन्हा एकदा प्रशांत, आपण फलंदाजीला प्रशांत पाहिला, त्यानंतर करंजाळी संघामध्ये प्रशांत पाहिला आणि आता आपण नांदगाव संघामध्ये देखील प्रशांत पाहतोय. अवघडचा चेंडू होता, हो थोडासा उसळी घेतली चेंडूने, काहीसा एक वॉर्निंग दिली जाते पंचांकडून या बाउन्सर साठी. सुंदर असा बाउन्सर फेकला होता चेंडू, उसळी घेतली चेंडूने. जे संघ या ठिकाणी दाखल झाले त्यांना पुन्हा एकदा मी विनंती करतो, मित्रांनो या स्पर्धेमध्ये तुम्हाला स्पेशल असं रिव्ह्यू आहे, त्यामुळे तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. तुम्हाला परत परत मी एकदा आठवण करून देतो, कारण आपल्याला सवय नसते. सन्माननीय संतोषजी बागणे सर यांच्याकडून सन्मान चिन्ह दिला जातोय साकोळी संघाला. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल श्री विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्लब देगाव कोनवाडी यांच्याकडून आपलं मनपूर्वक आभार व्यक्त केले जाते. असं सहकार्य देखील 8व्या पर्वामध्ये आपल्याला राहील आणि स्पर्धेची आठवण म्हणून हा सन्मान चिन्ह प्रदान केला जातोय. जाऊया चला आपण मॅच कडे वळतोय. एक महत्त्वाची मॅच आहे. प्रशांत अकोबडे चेंडू स्वीप करायचा प्रयत्न, सुपला शॉट आपल्याला पाहायला मिळतोय आणि सरळ जातो सीमारेषेचा वेध घेताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा येतोय चौकार, चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. एकूण 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. प्रशांत याचा अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना वेदांत मात्र सुंदर असं समजदारीचा खेळ खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. काहीसं रणनीती फार महत्वाची आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 350 पेक्षा जास्त गड किल्ले जिंकले, ते केवळ केवळ फक्त मॅनेजमेंट, नियोजन, रणनीती आणि गनिमी कावा यांच्या जोरावरती. क्रिकेट हा देखील एक युद्ध आहे आणि या युद्धाची रणनीती फार महत्वाची असते. इथे चोरटी धाव घेण्यात देखील यश मिळतंय या दोन्ही फलंदाज साहिल आणि वेदांतला. आणि एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली जाते दुहेरी अंकामध्ये 10. शेवटचा चेंडू शेष अजूनही या षटकातील जास्त वेळ खर्च करता येणार नाही आता कोणाला, कारण आता थोडंसं जलद गतीने आपल्याला सामने चालवायचे आहेत. तदनंतर पुढील होणारा सामना देखील असेल सामना क्रमांक 4 चा आदर्श क्रिकेट संघ करंजाळी आणि साईनाथ क्रिकेट संघ देगाव यांच्या दरम्यान होईल. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण कॉम्बॉक्स मध्ये आपण संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा प्रशांत यॉकर मारण्याचा प्रयत्न, यष्ट उद्ध्वस्त आणि पूर्ण क्लीन सीट आपल्याला पाहायला मिळते या फलंदाजाला. षटक क्रमांक 1 चा देखील इथे खेळ संपतोय. धाव फलकावरती धावा जोडल्या जातात. एकूण 10, लॉस ऑफ 1 विकेट. चला आपण ऐकूया, त्यानंतर आपण एक सुमधुर आपण संगीत ऐकणार आहोत. डिझे उल्लेख करेन या 7व्या पर्वामध्ये साथ देण्यासाठी ज्यांची उपस्थिती महत्वाची आहे ते म्हणजे अर्थातच महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री
आणि दापोली खेड मंडणगडचे विद्यमान आमदार नामदार श्री योगेश कदम यांचे देखील या स्पर्धेला पदस्पर्श होणार आहे. एक विशेष बाब म्हणावी लागेल आणि या स्पर्धेला 4 चांद लागणार आहेत दादांच्या उपस्थितीमुळे. चला सामन्याकडे वळूया. आपण पाहतोय एका बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ बोपण आणि श्री खेम काळकाई क्रिकेट संघ नांदगाव प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून आमंत्रित केले. जय हनुमान क्रिकेट संघाला 1 विकेटच्या बदल्यात पहिल्या षटक समाप्त झाले. एकंदरीत धावसंख्या स्कोरबोर्डवर लागल्या 10 धावा. दुसरं षटक प्रगतीवरती संघाकडून घेऊन येतोय यश गोलंदाज मार्कवर. वेदांत आणि यश ही जोडी बंधूंची आपण पाहतोय मैदानात. सुंदर चेंडू दिशा दिली पाहिला होता तर स्क्वेअर लेगचा इलाका खाली आहे. चेंडू पाठवून दिला डीप मध्ये सीमा रेषेबार येतोय खणखणीत चौकार. डीजे रेषेबार पुन्हा येतोय खणखणीत चौकार. पंच बॅट कडे आहे ना, इशारा करायचा प्लीज. ओके थँक्यू डीजे. वेदांत आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ केला, त्यातले 4 चौकारच लगावली आहेत. म्हणजे एकच फक्त 1 धावा आली आहे. 5 चेंडूमध्ये 4 चौकार त्याच्या बॅट मधून आले. सुंदरशी फलंदाजी करतोय वेदांत आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण षटक आतापर्यंत. धावसंख्या 18 स्कोरबोर्डवरती लागली आहे. यश सुंदर षटक. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. आता पण ओळखला होता, पुन्हा एकदा उडवून दिलं. चेंडू चाललाय मागच्या बाजूला. आउटफील्ड मात्र खूप फास्ट आहे. चेंडू 1 बम्स 2 बम्स सी मारेशे बार पुन्हा एकदा येतोय खडखडीत चौकार. स्पर्धेमधील चौकारांची पहिली हॅट्रिक लागली वेदांत यांच्या बॅटमध्ये. टाळ्या वाजवा मित्रांनो. चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी लावली वेदांतने. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार. आता मात्र पाहिलं होतं इलाका खाली आहे. डीप मध्ये येतोय खणखणीत षटकार. डीजे पुन्हा एकदा सुंदर चेंडू. पुन्हा एकदा चाललाय डीप मध्ये सी मारेशे बार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. डीजे
नावावरती होणार आहे. काही रणनीती असेल, आता प्रेशर असणार आहे कारण कॅश प्राइज मिळवायची म्हटलं थोडंसं प्रेशर असू शकेल. आणि पंकज कडून या बॅटिंग साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. टाळ्या वाजवा मित्रांनो, कारण पंकजला सुद्धा एक महान खेळाडू म्हणून ओळखला जातो. अफलातून बॅटिंगचा नजारा पेश केला. पाहूया षटकार येईल का. सुंदर सुंदर चेंडू ठेवलं या ठिकाणी, मात्र वाईड यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. एक धावा कंप्लीट केली, दुसरी धावा कंप्लीट केली. नक्कीच सुंदर रणनीती आखली या ठिकाणी आपण पाहतोय. वाईड यॉर्करचा प्रयास केला. दुसऱ्या षटकाची एकंदरीत संपते आणि 2 षटका संपते. धाव संख्या होतीये थोडीशी वधारलेली, उंचावलेली. 36 धावा. चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज या. आणि आता नवा गोलंदाज येतोय, षटक क्रमांक 3 चा खेळ घेऊन येतोय हा गोलंदाज शुभम, शुभ काम करण्यासाठी. आणि वेदांनी जर 50 धावा अर्धशतकी खेळी खेळली तर प्रतीक भागणे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील मिळणार आहे. आपली ऊर्जा आणि वेळ हेच तुमचं चंदन आहे, ते राखेसारख्या नकारात्मक लोकांवरती खर्च करायचा नाहीये. कारण महत्वाचं असं टाइम इज मनी म्हटलं जातं. वेळ फार महत्वाची असते. एक धाव नक्की जोडली जाईल खात्यामध्ये. याच्या नंतरचा होणारा सामना आदर्श क्रिकेट संघ करंजाळे आणि साईनाथ क्रिकेट संघ देगाव. दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉच बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. आदर्श क्रिकेट संघ करंजाळे, साईनाथ क्रिकेट संघ देगाव. शेवटचा आणि अंतिम कॉल असेल नाणेफेकीसाठी. येऊन पंच नक्कीच थोडासा वाईड यॉर्करचा प्रयास करतात. पंच मात्र इथे दंड घोषित करतात. वाईडच्या रूपाने 52 धावसमध्ये 1 ने भर घालेल. धाव संख्या मात्र पुढे सरकतीये. 39 धावा स्कोर बरोबर ती. 41 जर करंजाळी संघाने 42 धावा, 41 धावा आपण पाहिल्या. आणि आता 40 धावा या जय हनुमान बोपण संघाच्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा शुभम, हो सुंदर ऑफ स्टंपच्या बाहेर जाताना चेंडू पाहतोय आपण, पण त्याचा खरपूस समाचार घेताना देखील फक्त ढकलून दिलं. चेंडू दिशा देण्याचं काम केलं वेदांनी आणि 2 धावा नक्की प्राप्त केल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली जाईल ते 42 अंकावरती. 41 अंकावरती, क्षमा असावी, 41 अंकावरती आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावांवरती आणि षटकार आणि खराब चेंडूचा सामना करताना खरपूस समाचार घेतोय हा वेदांत. पुन्हा क्रॉस लाईन करायचा प्रयत्न, फुल टॉस केला, जाईल का आणि ते झेल होतोय पाहायचे आणि जातोय सरळ सीमा रेषेपार येतोय. चला थोडस आपण चुकीमध्ये दुरुस्ती करतोय आणि ते विकेटचं देखील बदल आणि माघारी परततोय तो हा यश. यालाच म्हटलं जातं स्पर्धा, यालाच म्हटलं जातं क्रिकेट म्हटलं जातं. क्रिकेट म्हणजे जात पात धर्म न बघता सर्वांना एकत्र करण्याचं काम हा क्रिकेट करत असतो. राजकारणातील मतभेद देखील एकत्र करण्याचं काम क्रिकेट करत असतो. आणि गावाचं ज्यावेळेस आर्थिक निधीचं संकलन ज्यावेळेस उभं केलं जातं ना, त्यावेळेस पूर्ण गावाच्या ह्या सर्व युवकांना क्रिकेट प्रेमींना एकत्र केलं जातं. तीच स्पर्धा आपण अर्थातच पाहतोय. श्री विठ्ठल रखुमाई चषक 2026 7वं पर्व आपण पाहतोय. वेदांतला संधी मिळत नाहीये, 35 धावांवरती खेळतोय. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे अर्धशतक आणि म्हणजे कॅश प्राइज साठी. शुभम, फुलटॉस चेंडू होता, हवेमध्ये उडवला चेंडू, बराच काळ हवेमध्ये राहिलाय. चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षक झेल सोडला जातोय, चुकीला माफी नाही, पुन्हा झेल सोडला जातोय. जीवनदान मिळतोय या फलंदाजाला आणि नो देखील पंचांचा इशारा येतोय. नोची घंटा आणि फ्री हिट देखील मिळेल आणि रिओ घेतला जातोय नांदगाव संघाकडून.
पंचांनी हाईटचा 9 दिलाय. या ठिकाणी नांदगाव संघाने रिव्ह्यू घेतलाय. 9 साठी पाहूया. आपण डिसिजन पेंडिंग रिव्ह्यू घेतलेला आहे. चला डिसिजन येतोय नो. पंचाने दिलेला डिसिजन योग्य असेल. या ठिकाणी रिव्ह्यू लॉस झालाय संघाचा. संघाचा रिव्ह्यू या ठिकाणी लॉस्ट होत आहे. नक्कीच नो बॉल असेल आणि फ्री हिट असेल. आता वेदांतला पाहूया. 35 धावांच्या धाव संख्येवरती आपली बॅटिंगचा नजर पेश करताना काहीसे चेंडू अजून शेष असतील. पाहूया काय सर रणनीती. फ्री हिटचा चेंडू वेदांतसाठी. बॅटिंगला घेतली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. खूप लांबून चेंडू वरती येईल तोपर्यंत मात्र एक धावा कंप्लीट. दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. भोपण संघाचा आपण पाहतोय अफलातून फलंदाजी. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावते. एकंदरीत धावसंख्या झाली आहे 47 धावा. दुसरं षटक प्रगतीवरती असताना 47 धावा. सुदेशजी अर्धशतक वेदांचं नाही तर अर्धशतक संघाचं देखील आता धाफलकावरती लागेल. फुलटॉस चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. मित्रांनो अशा जर स्वप्नात झेल सोडलात तुम्ही तर थोडसा आपला संघ देखील अडचणीत सापडू शकतो. कारण प्रथम पारी आहे. प्रथम फलंदाजी करताना अशा संधी आपण देतोय फलंदाजाला. आणि धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या आहेत. 50 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. जोरदार टाळ्या वाजवा या भोपाळ संघासाठी एकदा. या 7व्या पर्वामध्ये पहिला संघ असा आहे की आपण प्रथम फलंदाजी करत असताना 50 धावा अर्धशतक जोडलं गेलेलं आहे संघाचं. शुभ काम करण्यासाठी आला होता पण काहीच शुभमची गोलंदाजी देखील तितकीच महागडी आपल्याला पाहायला मिळतं. आपले नेहमीच कोणताही प्रत्येकाचं शुभचिंतक असतात पण मित्रांनो सगळेच काही शुभचिंतक नसतात. कारण काही शुभ होतोय म्हणून चिंतित होणारे देखील असतात. पुढला चेंडू ढकलून दिलाय. डीप कव्हरला येताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतोय तैनात आहे. हे इथे खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा नक्की वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 52 अंकावरती पोहोचली जाते. या ठिकाणी एक सूचना येईल. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट या ठिकाणी पुरस्कृत आहे. जेव्हा पहिल्या मॅचला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याला प्रदान होईल दुसरी मॅच खेळताना मात्र तो टी शर्ट परिधान करून आपण मैदानात उतरायचं आहे. कारण इथून दिसलं पाहिजे मॅन ऑफ द मॅच आपल्याला मिळालंय आणि ती पुरस्कृत टी शर्ट केले त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. विनंती असेल की ज्या प्लेअरला मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट मिळेल नेक्स्ट जेव्हा बॅटिंगला किंवा फिल्डिंगला येईल तेव्हा ते टी शर्ट घालून तुम्हाला मैदानात उतरायचं आहे मॅन ऑफ द मॅचचे. धन्यवाद. चला आपण जाऊया. आपण नाणेफेक कक्षाकडे आपण वळतोय आणि पुढे होणारा सामना आदर्श क्रिकेट संघ करंजाळी आणि साईनाथ देगाव. आणि या देगाव गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांचा सामाजिक क्षेत्रामध्ये फार अमूल्य योगदान आहे असे आदरणीय आमचे मार्गदर्शक भिकाजी देवळे सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पुढील होणाऱ्या सामन्याचा आपण नाणेफेक करायचा आहे. चला प्लीज. चला क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हा. क्या बात आहे. आजच्या स्पर्धेला याला म्हटलं जातं चालता बोलता कामाचा माणूस म्हटलं जातं. आपल्या माणसाचा कोणताही कार्यक्रम असो मग मुंबई असो किंवा गाव यालाच म्हटलं जातं 24 तास सेवा देणारा एकमेव समाजातला माणूस असेल ते अर्थातच तुमच्या आमच्या हक्काचा माणूस कामाचा माणूस नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य कोळबांद्रे पांगारी तर्फे हवेलीगण चे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य आदरणीय आणि कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवरे विभागाचे कार्याध्यक्ष
नरेशजी गरटकर सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. जोरदार टाळी त्याचं आपण हार्दिक स्वागत करूया आणि त्यांचं अभिनंदन देखील करूया. विशेषतः म्हणजे ग्रामीण ठिकाणाहून खास या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. विशेष कौतुक करेन, अभिनंदन देखील करेन. जिथे युवा शक्ती तिथे गरटकर साहेबांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. हॅलो, चला आपण पुढच्या लढतीकडे वळणार आहोत आणि पुढच्या लढती लढण्यासाठी दोन्ही कत्तर माझ्या बरोबर जोडले गेलेत. एका बाजूला संघ आहे आदर्श क्रिकेट संघ करंजाळी आणि एका बाजूला संघ आहे साईनाथ क्रिकेट संघ देगाव. यांच्यामध्ये एक मैत्रीपूर्ण लढत नक्कीच लढेल, कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो यांची लढत खरोखरच मैत्रीपूर्ण असेल. एका बाजूला आदर्श आणि एका बाजूला आहे साईनाथ क्रिकेट संघ देगाव. तर संघाचा कर्णधार अक्षय जोडला गेलाय. पहिले मी अक्षयकडे वळतो. काय वाटलं एकंदरीत विठ्ठल रखमाई चषक ही आपली गावची स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये खेळताना एकंदरीत काय वाटतंय, कसं वाटतंय, ही दिव्य असं नियोजन आपण पाहतोय, काय बोलशील या स्पर्धेबद्दल? नक्कीच विठ्ठल रखमाई क्रिकेट क्लब व सगळ्या खेळाडूंनी म्हणजे आपल्या 18 गावामध्ये सगळ्यांना एक म्हणजे वाटावं की टुर्नामेंट कशी असावी, तर त्या संघाकडून सगळ्यांनी शिकावं मी तर म्हणेन. आणि आयोजन कसं असावं, तर तसंच मी विठ्ठल रखमाई संघालाही या टुर्नामेंटसाठी शुभेच्छा देईन. आणि नियोजनाबद्दल त्यांच्याबद्दल बोलण्यात तर काही आहेत ना, म्हणजे बोलतात ना की आउट ऑफ सिलेबस आहेत ते लोक, तसं त्यांचं नियोजन असतं प्रत्येक वेळी. या वर्षी अक्षय आपण पाहतोय 2 सायकल आहेत, तर नक्कीच पुढच्या वर्षी बाईक बघशील का? नक्कीच माझ्यापर्यंत तर खबर पण पोहोचली आहे, बाईक बुक झाली आहे करून. खूप खूप, कारण या नियोजनाबद्दल सर टाळ्या वाजवूया. अक्षयने सांगितलं, कारण पुढच्या वर्षी, या वर्षी आपण सायकल बघतोय, पुढच्या वर्षी नक्कीच आपण या ठिकाणी बाईक बघू. मॅन ऑफ द मॅच मी आदर्श क्रिकेट संघाचा आज कर्णधार, मला वाटतं अमोलच्या अनुपस्थित आज अनिल या ठिकाणी संघाची धुरा सांभाळतोय, कारण पहिल्यांदा त्यांनी संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिलंय. आज काही रणनीती असेल, काय वाटतं एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळताना? रणनीती अशी काहीच नाहीये. ज्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही जो खेळ खेळत आलोय त्यावरती माझा आणि माझ्या सर्व टीमचा विश्वास आहे. त्याप्रमाणे आम्ही खेळू आणि जिंकण्याचा नक्की प्रयत्न करू. चला लगेचच पण नाणेफेकडे वळू. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. नाणेफेक झाल्यानंतर 1-2 मिनिटं घेणार आहे मी. कोण मागतंय? आणि या ठिकाणी आले टेल म्हणजे नक्कीच टॉस जिंकलाय आदर्श क्रिकेट संघ करंजाळी संघाने. तर काय असं रणनीती आपली, पहिलं काय स्वीकाराल? सर्वप्रथम आम्ही नेहमीप्रमाणे गोलंदाजी स्वीकारू. बरं, गोलंदाजी तर स्वीकारा. किती धावांपर्यंत तुम्ही समोरच्या संघाला पाहिलं गेलं तर साईनाथ संघ सुद्धा खूप म्हणजे आहे बघायला गेला तर. या वर्षीचा 2026-25 त्यांच्याकडे तेवढा सुंदर राहिला नाहीये, परंतु पाहिलं गेलं तर जर का बॅड पेच मधून संघ जात, परंतु एक विजय आपल्या संघासाठी महत्वपूर्ण असतो. तर किती रनांपर्यंत तुम्ही त्यांना थांबवून ठेवू शकाल? नक्कीच अक्षय सारखा जेव्हा खेळाडू समोरच्या संघामध्ये असतो तेव्हा तर जेवढं कमी धावसंख्या आपण ठेवू तेवढेच आपले जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर 30-35 हा एव्हरेज पकडून चालू की तेवढ्या अगोदर जर आम्ही रोखलं तर आमचं जिंकण्याचं चान्सेस खूप जास्त वाढतील. आणि खरंच सांगायचं तर आज अमोल नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं प्रेशर आमच्यावरती नक्कीच आहे गोलंदाजीमध्ये, पण प्रयत्न नक्कीच करू जिंकण्याचं. थँक्यू. पुन्हा एकदा अक्षयकडे वळू की काय सर रणनीती, स्वप्नील आणि अक्षय ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल का? नाही, स्वप्नील तर आज अनुपस्थित आहे. तर जे आमची नेहमीप्रमाणे कुणाल आणि मी आणि सूरज, आमच्या तिघांवरच बॅटिंगची जे काही असेल ते दूर असेल. चला दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असेल. पाहूया आपण लाईव्ह मॅच कडे. त्या ठिकाणी जोडले गेले सन्माननीय मणिची लोंढे सर यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद सुदेशजी. चला जाऊया, तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मॅच कडे घेऊन जातो. चला जास्त वेळ खर्च करू नका, जास्त वेळ खर्च करता येणार नाही, कारण आधीच आपण 1 तास उशिराने आपण चालतोय. मित्रांनो थोडंसं सहकार्य करा. 7व्या पर्वामध्ये 7 दिलीत महत्वपूर्ण, तशी 7 आता शेवटपर्यंत आपली राहू द्या. चला जाऊया आपण मॅच कडे पुन्हा एकदा. पहिला चेंडूवरती मोठामोठा काढण्याच्या बॅट, सुंदर बॅट बिरकावली होती. बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क झाला नाही. या निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आधीचा चेंडू जर पाहिला थोडेसे बॅट कट घेतली आणि गलीमध्ये निघून गेला थर्ड मॅनच्या दिशेला आणि चौकार आला. आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतं.
हो सुंदर आकुडब्याचा चेंडू होता पण ढकलून दिलाय पॉईंटच्या दिशेने शतरक्षक तैनात आहे. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय हाताळताना हा गोलंदाज यश आपल्याला पाहायला मिळते. यश एकीकडे भोपण मध्ये देखील यश पाहतोय, त्यानंतर आपण नांदगाव मध्ये देखील यश पाहतोय. या जवळजवळ मिळत्या जुळत्या नावाचं खेळाडू आपण सातत्याने आपण पाहतोय. आणि टेनिस क्रिकेट पटलावरचं एक मोठं नाव अर्थातच समीर सावंत यांचं देखील इथे आगमन होईल. त्यांचं देखील स्वागत करेन. पंचांचा इशारा येतोय, खून करतात पंच. स्वेर माराने धावसंख्या धाव फलकावरती होते 10. दुहेरी अंकामध्ये 6 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना सौरभ सावंत कुठे असेल त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधा प्लीज. प्रतीक भागणे यांना बेटा. पुन्हा एकदा यश. ओहो सुंदर असं ऑप्टमच्या बाहेर दिशा घेतली चेंडूने आणि थांबून ठेवलं. कमी उंचीचा राहिला चेंडू आणि काही समजलं नाहीये या फलंदाजाला. नांदगाव संघ प्रथमच या मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतं आणि 7व्या पर्वामध्ये देखील संधी मिळालेली आहे आणि संधीचं सोनं करावं लागेल. मित्रांनो तुम्हाला यश मिळवायचं असेल ना तर आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. आणि जर आत्मविश्वास मिळवायचा असेल ना मित्रांनो तर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहिती असणं फार गरजेचं आहे. पुढे एकदा उडवला चेंडू. आकुटबाचा चेंडू होता हवेमध्ये राहिलाय. तारांना चुंबन करून चेंडू पडतोय जमिनीवरती. 2 धावा नक्की मिळतात. दुहेरी धावांवरती भर दिला जातोय आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 8 या अंकावरती. या चमचमत्या मानाच्या सन्मानाच्या ट्रॉफीवरती कोण नाव करेल, कोण मानकरी होईल या 7व्या पर्वाचा हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. त्याची जी जय्यती तयारी हाच घमासाम हाच रणधुमाळी आपण पाहतोय. अर्थातच श्री विठ्ठल रुक्माई चषक 2026. हो हेलिकॉप्टर शॉट उडवण्याचा प्रयत्न केलाय. उडवलाय चेंडू जातोय 1 बाउन्स येतोय 1 2 का 4 येतोय चौकार. डीजे एक वेळा चॅम्पियन देखील या मैदानाचे ठरलेला हा बोपण संघ जय हनुमान बोपण संघ आज आपण श्री विठ्ठल रुक्माई चषक 2026 च्या 7व्या पर्वामध्ये आपण पाहतोय. चला जास्त वेळ खर्च करू नका वेदांत प्लीज. तुम्हाला नाही तर थोडस नियम आपल्याला थोडस कठीण करावे लागतील. संजय मोगरे आणि उदय मोगरे यांनी कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधा प्लीज. हो स्लोअरचा चेंडू होता. फुल टॉस चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार चौकार. 4च्या धावेने धावसंख्येवरती धाव फलकावरती धावा जोडल्या जातात वधारल्या जात आहेत. धावसंख्या 16 या अंकावरती. मित्रांनो धाव फलकावरती धावा जात 16 आणि तुम्ही पाहताय हा रंगतदार 16. अर्थातच श्री विठ्ठल रुक्माई चषक 2026 चा 7वा पर्व आपल्या भेटीला आलेला आहे. या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व क्रिकेट रसिक हितचिंतक यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि अंतिम 16 पर्यंत असे जोडून राहण्यास स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटा. पुन्हा फुलटॉस चेंडू आहे ढकलून दिलाय काऊ कॉर्नरला जातोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय चौकार. डीजे समाचार घेतोय वेदाने खरपूस समाचार घेतला होता चौकार आणि त्याचाच समाचार आता हा फलंदाज घेताना पाहायला मिळतं. मित्रांनो जर आपलं अस्तित्व जरी संपायला चाललं असलं ना तरी आपण हार मानायचा, संघर्ष सोडायचा नाहीये. जिद्दीने परत उठून लढण्यास समर्थ व्हायचंय. पुन्हा
फुलटॉस चेंडू जातोय सरळ डीप कव्हरच्या दिशेने, येतोय चौकार. 4 धावा, 4 धावेच्या मदतीने धावसंख्या होते धावफलकावरती. एकूण 24 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 24 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका. वेदांत थोडंसं सहकार्य करा सर्वांनी. तदनंतर पुढील होणारा सामना देखील साईनाथ देगाव आणि आदर्श करंजाळी. साईनाथ देगाव आणि आदर्श करंजाळी हे अनेक वेळा प्रतिस्पर्धी म्हणून खेळलेले आहेत. हो सुंदर, थोडासा चेंडू पडला, थोडासा स्विंग झाला, ऑप्टमच्या बाहेर जाताना चेंडू पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता आज आपल्याला पाहायला मिळते. वेदांत पुन्हा एकदा स्लोअरचा चेंडू, उडवला चेंडू, लॉंग ऑफला पाहायला मिळतंय. पुन्हा झेल सुटतोय. राजेश द्वारे झेल सोडला जातोय. मित्रांनो, झेल तुम्ही सोडताय, या झेल देखील तुम्हाला महागात पडू शकतात. मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही 1000 चुका करा, पण एक चूक 1000 वेळा करू नका. एक चूक तुम्हाला देखील पराभवाच्या छायेखाली घेऊन जाऊ शकते. वेदांत चेंडू फेकेल, उडवलाय हवेमध्ये, चेंडू राहिलाय. पुन्हा राजेश येतो चेंडू खाली. इथे मात्र कोणती चूक केली जात नाहीये आणि इथे विकेटचं पतन. माघारी परतावं लागेल. षटक क्रमांक 2 देखील इथे खेळ संपतोय आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 26 धावा. 26 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. जिंकण्यासाठी हवे आहेत एकूण 53 धावांची गरज असताना अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धावांची गरज आणि गोलंदाजीसाठी येतोय ज्याच्या हाती चेंडू सोपवला जातो तोच आहे साहिल. मित्रांनो, तुमच्यामध्ये अफाट क्षमता आहे आणि एक सुप्त शक्ती देखील दडली आहे, जी केवळ तुमच्या जागृत होण्याची वाट पाहत आहे. तुम्ही परिस्थितीचे बळी नाही, तर तुम्ही स्वतःच्या नशिबाचे शिल्पकार आहात. आणि येतोय पुन्हा एकदा नो आणि चौकाराच्या 5 धावा जोडल्या जातील आणि फ्रीडची देखील संधी असेल. थोडस खराब आपल्याला पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षण या बोपण संघाकडून. साहिल थोडस महागडं ठरते. 27 धावांची गरज असताना आपण 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि फ्रीड असेल हा चेंडू साहिलचा. साहिल चेंडू फेकेल, उडवला चेंडू हवेमध्ये, जाईल का? जातोय सरळ उंच माझा झोका, येतो इथे मोठा छक्का. डीजे समीकरण बदललं. समीकरण येते आता अटीतटीचं समीकरण येताना पाहायला मिळतं. 5 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा स्वेर मारा, अतिरिक्त धाव. समीकरण बदलतंय, समीकरण होतोय आता 5 चेंडू 15 धावांची गरज. समीकरण बदललं, होत्यामध्ये नव्हतं झालं. असं वाटलं होतं एकतर्फी ओपन संघाच्या पारड्याचा सामना झुकेल. आता मात्र नांदगाव संघाने वर्चस्व प्राप्त केला. पुन्हा एकदा जाईल का? आणि ते झेल घेण्याचा प्रयत्न केलाय. एकही धाव नाहीये आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकल्याने जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावांची गरज. मित्रांनो, तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक वेगळी क्षमता आहे, अफाट क्षमता आहे आणि स्वतःच बना स्वतःचे शिल्पकार. आणि ही संधी नांदगाव संघाला चमकण्याची. 4 चेंडू 13 धावांची गरज. अटीतटीचा सामना. टाळ्यांचा आवाज आपण पाहतोय दर्शकांमध्ये.
फुलटा चेंडू ऑटोमॅटिक खेळायचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का पाहायचा, दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय, 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात आणि तिसरी धावाची मांग केले आणि ती देखील पूर्ण होते का पाहायचंय आणि सुरक्षित पोहोचला जातोय फलंदाज, 3 धावा पूर्ण केल्या जातात, समीकरण बदलतंय, आता 3 चेंडू 10 धावेची गरज, कंपल्सरी चेसिंग. चला आपण पाहतोय वेगळं नियोजन. चला मैदानामध्ये जाऊन आपण पाहतोय सांभाळून घ्या ते ना, आम्हाला सुद्धा भीती वाटते. मान्यवरांना भेटायला आलेले आहेत हे पाहुणे दोन्ही. या स्पर्धेला आगळं वेगळं नियोजन का म्हटलं जातं याचं प्रत्यक्ष आपण पाहतोय. समालोचन कक्षाच्या मागच्या बाजूला बघा, या ठिकाणी तुमचं मनोरंजन वाढवण्यासाठी विठ्ठल रखमाई चषक 2026 मध्ये एक आगळं वेगळं नियोजन आपण पाहतोय. 2 चमत्कारी बावळे या ठिकाणी दाखल झाले आहेत. सुंदर चेंडू ऑफ साइडला पंच केला, त्या ठिकाणी क्षेत्र इलाका खाली आहे, चेंडू चाललाय, 1 बॉम्ब 2 बॉम्ब सी बारेशे बार येतोय खणखणीत चौकार. अडकी सुंदर सहा धावेची गरज, तो फलंदाज आहे. सिद्धेश आणि प्रशांत साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. सिद्धेश सांगतोय सर्वांना कि हम बंदूक और बांसुरी दोन्ही बजाना जानते हैं, तुम तय करना किस धुन पे तुम्हें नाचना है. 33 वरती आपली अदा पेश करताना, 33 धावा वरती खेळताना 2 चेंडू 6 धावांची गरज असताना अटातडीचा सामना आपण पाहतोय. या ठिकाणी विकेटचं पतन येते, रनआउटच्या रूपाने परतावा लागेल माघारी. आता चेंडू असेल 1 आणि धावा असतील 4. कंपल्सरी 1 चेंडू आणि 4 धावा बनवायच्याच आहेत. पाहूया कोण येतं संघाकडून. 1 चेंडू जर 4 धावा मारले तर प्रतीक बागणे सांगतायत कॅश पारितोषिक रोख रुपयात 200 रुपयाचं. मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत या स्पर्धेसाठी. 1 चेंडू 4 धावांची गरज असताना जर का चौकाराला, म्हणजे हा गोल्डन चौकारच आहे, षटकार किंवा चौकारच मारावं लागणार आहे. गोल्डन चौकाराने जर का मॅच जिंकवली तर प्रतीक बागणे यांच्याकडून या स्पर्धेसाठी, या बॅट्समन साठी रोख रुपये 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे असे आदरणीय दशरथजी कुळे साहेब तसेच राजेशजी शिकवण साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देवभाव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सुंदर चेंडू ठेवला, काहीसा उंगल्या फिरवल्या चेंडूवरती. आता मात्र सामना निसटला आपल्या हातातून. सामना 1 धावाने मात्र पराजित व्हावा लागेल संघाला. सुंदरशी लढत दिली, शेवटपर्यंत झुंजले, परंतु भोपण संघाने मात्र गड कायम राखलाय. या ठिकाणी सामन्याची समाप्ती. एकंदरीत सुंदरशी लढत आपण पाहिली. दोन्ही संघांचं टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा. सुंदरशी सुरेख कामगिरी केली. ते नांदगाव संघाची या स्पर्धेमधील खेळी मात्र संपुष्टात येईल, परंतु जय हनुमान क्रिकेट संघ भोपण संघाला मात्र पुढच्या फेरी गाठता आली आहे. अफलातून बॅटिंग मित्रांनो. याच क्रिकेट बघा, यश आणि वेदांत जाऊन त्या प्लेयरना भेटले. खरोखर अफलातून फलंदाजी केली, परंतु सामना मात्र निसटला. याच्या नंतरचा सामना आपण पाहू. आणि सिद्धेशने मात्र सुंदरशी कामगिरी केली. वैयक्तिक 35 धावांचं योगदान दिलं. सामना जिंकतानाच नाही आला, परंतु प्रेक्षकांची मन मात्र या प्लेयरने जिंकली आहेत. अफलातून फलंदाजी. चला तर जास्त वेळ सुधीरजी आपल्याला घेता येणार नाहीये. चला आदर्श क्रिकेट संघ चला एका बाजूने. आदर्श क्रिकेट संघाकडे नेहमीच आम्ही आदर्शाने पाहतो. तर या ठिकाणी आदर्श क्रिकेट संघ दाखल झाला. जरा फास्ट चला, फास्ट मोमेंट घ्या.
तसेच आदरणीय रमेशजी जाधव साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत व्यक्त करेन. त्यांना ही विनंती करेन की आपण अतिथी देवो या कक्षामध्ये स्थान बनवायचं आहे. ह्याला म्हटलं जातं आदर्श क्रिकेट संघाचा आदर्श का नाव असावं. ही लाईन अप, शिस्तबद्धता, प्रामाणिकपणा आणि खेळाडू वृत्ती या संघामध्ये कण कण भरलेला आहे आपल्याला पाहायला मिळते. नेहमी सातत्याने कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. अगदी आदर्श सारखी कामगिरी त्यांच्याकडून या संघाकडून सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळते. तात्या इंचूला आपण पाहिली असेल आणि इकडे आता तात्या इंचू बघा, लहान पोरांना सांभाळून ठेवायचे, घाबरतील. चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत आणि खरोखरच आजच्या स्पर्धेतला अंडर बॉय असं ठरलाय तो जय हनुमान क्रिकेट संघ संघाचा सुंदरशी खेळी करणारा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याची विनंती करतो वेदांत याला. वैयक्तिक 40 धावांची केली आणि सुंदर असं षटक सुद्धा आपण त्यांचं पाहिलं.